आज शेतातील काम होतं, ज्वारीला औषध सोडणं. काही दिवसांपासून विहीर चांगली मनासारखी टच भरतच नाही. मग त्यानंतर मी मोटर चालू करून प्लेटांपुढे उभं राहिलो. मनात म्हटलं, प्लेटा पुसा लागतील, रबरही खराब जाय. ज्वारीला मूर्ती लहान पण कीर्तिमान ही युक्ती अगदी चांगल्या प्रकारे लागू होती. शेतातील होतं न होतं संपूर्ण काम आटकून लवकर घराकडे वाटचाल केली. बघता बघता रात्र झाली आणि रात्री गणेश भाऊच्या घरात त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ भजनांचं आयोजन केलं होतं. सुरुवातीला फार क्वचित लोक होते, पण शिवछत्रपती भजनी मंडळ असल्यावर झोपेतल्या लोकांनाही उठून भजनांना यावंच लागलं. गायकाच्या मधुर आवाजाने व यश भाऊच्या नाळच्या थापेने एवढी सुंदर भजनं जमत होते की रात्री असून सुद्धा एकाच्याही डोळ्यात झोप दूरपर्यंत दिसत नव्हती. दिसत होतं ते फक्त उत्सुकता आणि आनंद. पाहुण्यांसाठी आम्हाला पाणी भरून ठेवायचं होतं, म्हणून आम्ही माझ्या घरापासून गणेशच्या घरापर्यंत नळी आतरली. पण नळी सुद्धा चाय करत होती. नळी पण इतका भाव खात होती, पण आम्ही शेवटी गरम करून ऑइल टाकून काही ना काही जुगाड करून तिला बसवलं. चला तर मग भेटूया पुढच्या